अजित पवार हे मनोज जरांगेंच्या बाबतीत फारसं बोलत नाहीत. नेहमीच त्यांनी जरांगेंबाबत सावध भूमिका घेतली आहे. आता ऐन निवडणुकीत अजितदादांनी फेसबुक पोस्ट करत त्यामध्ये थेट मनोज जरांगेंचीच बाजू घेतली आहे. अजित पवारांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की श्री मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचं नेतृत्व करत आहेत. मराठा समाजासाठी आरक्षण विषयक मागण्या विविध स्तरावर ते लावून धरत आहेत. त्यांनी मराठा समाजासाठी एक चळवळ उभी केली आहे. आज बारामतीतील एका व्यक्तीने श्री मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात काही अपशब्द वापरले आहेत. त्यांच्या वक्तव्यांशी मी सहमत नाही, अशा प्रकारे वैयक्तिक टीका टिप्पणी करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशी पोस्ट अजित पवारांनी केली आहे. अजित पवारांनी या पोस्ट करण्यामागचं कारण म्हणजे बारामतीमधील एका मराठा समाजाच्याच कार्यकर्त्याने मनोज जरांगेंविरोधात भाष्य करत टीका केली. मी मराठा समाजाचा एक कार्यकर्ता आहे. गेली 30 ते 40 वर्ष मराठा समाजाच्या मागण्यांच्या संदर्भात वेगवेगळ्या लोकांनी आंदोलने केली, परंतु आता 4 ते 5 वर्षांपूर्वी एक जरांगे नावाचा बांडगुळ मराठा समाजामध्ये धुरी वाजवण्याचा प्रयत्न करत आहे. मराठ्यांना आरक्षण न मिळण्यामागे चूक शरद पवार आणि काँग्रेस यांची आहे, पण हे जरांगे कधीच बोलत नाहीत, अशी टीका करत अजित पवार, फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतं असं मत त्या मराठा कार्यकर्त्याने मांडलं होतं. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. हा कार्यकर्ता बारामतीतील आहे आणि त्या व्यक्तीने महायुतीची बाजू घेतल्याने संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी अजित पवारांनी थेट फेसबुक पोस्ट करत या व्यक्तीला झापलं आहे आणि याविषयी असहमती देखील दर्शवली आहे. विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे उतरणार अशी चर्चा होती. त्यांनी मुस्लिम, बौद्ध धर्मगुरू आणि नेते यांच्याशी बैठका देखील घेतल्या. अनेकांनी जरांगेंनी सांगितल्याप्रमाणे निवडणुकीत अर्ज देखील भरले होते, पण ऐनवेळी त्यांनी अर्ज मागे घेण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा जरांगे यांनी पाडण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे लोकसभेला फटका बसल्याने महायुतीकडून सावध भूमिका विधानसभा निवडणुकीत देखील घेतल्याचं पाहायला मिळतंय. त्यात असे काही आक्षेपार्ह विधान केले जात आहेत. त्यामुळे पुन्हा महायुतीला फटका बसू नये म्हणूनच अजित पवारांनी ही काळजी घेतल्याचं दिसून येतं. एकूणच मराठा समाजातील नेत्यानेच मनोज जरांगेंविषयी बोलणं, त्यानंतर अजित पवार यांनी जरांगेंची बाजू घेणं, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.